आणि लोकांनी आता ते दिंडीला आम्ही 20,000 रुपये दिले. बरे बोलतात दिंडीला पैसे दिले. नवीन मित्र जे आले त्याच्यामुळे दिंडी त्यांना पोटदुखी झाली नवीन मित्र जमा झाल्यामुळे. पण आता हे वारकरी संप्रदाय पायी चालत जातो, त्यांचं ते त्या ह्याच्यामध्ये समाज प्रबोधनाचं काम करतात ते. आणि त्यांना आम्ही 20,000 रुपये दिले. ते आतापर्यंत कधी दिले नाही, यावेळेस दिले. ही पोटदुखी झाली. आम्ही ज्या ज्या योजना करतोय त्या त्या आता पुढे बघा, आता उद्या बजेट झाल्यावर काय काय बोलतील. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो, गेले 2 वर्षामध्ये केलेले जे काम आहे त्या कामाच्या जोरावर आणि आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेणार आहोत. आणि घरी बसलेल्या लोकांना लोक मतदान नाही करत, फील्डवर उतरून काम करणाऱ्या लोकांनाच मतदान करतात. हे लोकसभेची निवडणूक हे आता त्यांनाही कळलेली आहे, एकदाच होतं, परत परत होत नाही. आणि आता होईल, हे कामाच्या जोरावर होईल. आणि या राज्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की जनता जनार्दन, काही लोक काय म्हणाले, कुठे निरोप द्यायचा सभा, काय निरोपाचं अधिवेशन आहे, तर निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृहात, का फेसबुक लाईव्ह निरोप सांगणार. आणि निरोप काय, निरोप द्यायचा का घ्यायचा हे जनता ठरवत असते. हे जनता जनार्दनाच्या हातात असतं. त्यामुळे जनतेची सेवा आम्ही केलेली आहे. आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत, आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, जमिनीशी जुडलेले कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून जेव्हा आपत्ती येते तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही जातो, जिथे कुठे आपत्ती येते तिथे जातो, महापुरात जातो, घरात नाही बसत. त्यामुळे लोकांना माहीत आहे काम करणारं सरकार कोण आहे आणि फक्त खोटे आरोप करणारं सरकार कोण आहे.